या मनोरथाला स्वप्न जाहले खरे. एकच आमचे ध्येय असे हो सर्वांसाठी घरे. सर्वांसाठी घरे, सर्वांसाठी घरे. श्रमिकांच्या घामाचे सार्थक मार्गदर्शनात तत्पर सेवक. मध्यम आर्थिक निम्न स्थितीला साथ देऊया खरे. सर्वांसाठी घरे, सर्वांसाठी घरे. नमस्कार. सर्वांसाठी घरे सुरेश हावरे या आपल्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, आतापर्यंत आपण घराविषयी बरीचशी माहिती जाणून घेतलेली आहे. महाराष्ट्रभरातल्या घरांच्या योजना आपण समजून घेतलेल्या आहेत. पण आजचा आपला एपिसोड जरा स्पेशल आहे आणि हा आहे होम फायनान्सवरती, म्हणजे गृहकर्जावरती. आज घर घेणाऱ्या ग्राहकांपैकी जवळपास 90% ग्राहक जे आहेत त्यांना घरासाठी कर्ज घ्यावं लागतं आणि घेतात. या कर्जाचे अनेक फायदे पण आहेत आणि म्हणून घर घेण्यासाठी एक इम्पॉर्टंट घटक होम फायनान्स, गृहकर्ज याविषयी आपण जाणून घेत आहोत. आपल्यासोबत दोन विशेष पाहुणे आजच्या या शोमध्ये सहभागी झालेले आहेत. श्रीमान हेमंत आमरे सर, नमस्कार. हेमंत आमरे ठाणे भारत सहकारी बँकेचे चीफ मॅनेजर आहेत, स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि ठाणे भारत सहकारी बँक या बँकेच्या योजनेविषयी आणि विशेषतः होम फायनान्सविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. दुसरे पाहुणे आपल्याकडे आहेत प्रिया परुळेकर मॅडम. नमस्कार मॅडम. ह्या स्वतः CA IIB केलेल्या आहेत आणि ठाणे भारत सहकारी बँकेमध्ये चीफ मॅनेजर आहेत. मॅडम, मला पहिल्यांदा जाणून घ्यायची इच्छा आहे की ठाणे भारत सहकारी बँक, तर या बँकेविषयी आम्हाला जरा ओळख करून द्या. आपली ठाणे भारत सहकारी बँक जी आहे ना, त्याच्या नावातच आहे ठाणे, त्यामुळे इथला जो बेस आहे तो मेन ठाण्यातलाच आहे. 29 एप्रिल 1979 रोजी डॉक्टर वाना बेडेकर आणि बेडेकर साहेब आणि माय गोखले साहेब ह्यांच्याबरोबर अजून काही लोकांनी पुढाकार घेऊन ही या बँकेची स्थापना केली. आता बँक 43व्या वर्ष संपून 44व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 30 ब्रँचेस आहेत आपल्या. अद्ययावत सगळ्या सेवा, डिपॉझिट, ॲडव्हान्सेस या फॅसिलिटीज तर आहेतच, पण त्याचबरोबर नेट बँकिंग, IMPS फॅसिलिटी, इन्शुरन्स, फ्रँकिंग या फॅसिलिटी बँक देते. किती साधारण उलाढाल बँकेची आहे मॅडम? बँकेचा जो बिझनेस आहे तो 2000 कोटी क्रॉस केलेला आहे बँकेने यावर्षी. बरोबर, म्हणजे असं म्हणता येईल ठाण्यातली एक मोठी बँक आहे. आणि किती भागधारक आहेत किंवा किती शेअर होल्डर्स आणि ग्राहक आहेत, किती लोकांना कर्ज दिलेलं आहे साधारणतः? असं पाहायला गेलं तर 40,000च्या वर भागधारक आहेत. भागधारक, ओके. आणि कस्टमर्स 2 लाखाच्या वरती आहेत. ओके. त्यातील कर्ज घेणारे 11,000च्या आसपास कर्ज घेणारे कस्टमर आहेत. जे आता लाईव्ह आहेत, याच्या आधी घेऊन संपलेले आहेत ते वेगळे. बरं बरं बरं. आमच्या बँकेचं विशेष म्हणाल तर आमच्या बँकेला शेड्यूल स्टेटस मिळालेलं आहे 2003 साली. ओके. आणि अखंड भारतात 52 अशा कोऑपरेटिव्ह बँक आहेत की ज्यांना शेड्यूल स्टेटस आहे, त्यातली आमची बँक एक आहे. वा वा वा, अभिनंदन. कंटिन्युअस ऑडिट वर्ग आम्हाला मिळालेला आहे. प्रॉफिटमध्ये आपण सलग कंटिन्युअस आतापर्यंत प्रॉफिट अर्निंग बँक आहे आपली. वा वा वा. पण मला माहिती आहे ठाणे भारत सहकारी बँक जी आहे एक स्टर्डी आणि सॉलिड अशा पायावरती उभी राहिलेली ही बँक आहे. हेमंतजी, आपल्याला मी प्रश्न विचारू इच्छितो की सर्वसामान्य माणसाला घर घेताना पहिल्यांदा तर तो घर शोधतो. त्याच्या घराचा चॉईस जेव्हा नॅरो डाऊन झाला की मग त्याला लगेच आठवण येते गृहकर्जाची की आपण आता कुठे कर्ज घ्यावं. तर हे गृहकर्जाची त्याने तयारी कशी करायची असते? गृहकर्ज घेताना कर्ज घ्यायचं हे आपल्याला कल्पना असते, पण ह्या कर्ज घेण्यापेक्षा आपल्याला घर घ्यायचं हे महत्त्वाचं असतं. बरोबर. त्यामुळे घर घेताना काळजी घ्यायला पाहिजे की आपण ज्या ठिकाणी आपण घर घेणार आहोत ते घर लिगली ओके असलं पाहिजे.
म्हणजे त्याच्या ते आपण ज्याच्याकडून घेतो ते बिल्डर्स, बरोबर. ह्या बिल्डरने आधी किती घरं बांधली, प्रोजेक्ट कम्प्लीट केलेले आहे, तो बरोबर, प्रोजेक्ट बरोबर. रेरा अप्रूव्ड आहे की नाही. आज रेरा अप्रुव्हल हे खरोखर खूप चांगलं हे आलेलं आहे की ज्याने ग्राहक आणि बिल्डर दोघांनाही हे उपयोगाला पडत आहेत की बरोबर, रेरामध्ये बरोबर. टाइम शेड्यूल दिलेला आहे आणि त्यानुसार त्यांना करायला लागतं, पेमेंट तिथे येतं आणि त्याचं युटिलायझेशन हे बरोबर. बिल्डर व्यवस्थितप्रमाणे करतात हल्ली. बघा मित्र, म्हणजे घर घेताना आपली फसवणूक झाली नाही पाहिजे, हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. आणि म्हणून हा विश्वासाच्या ठिकाणी आपण घर घेणं हे कधीही उत्तम आहे, जेणेकरून आपली कुठेही फसवणूक होणार नाही. आपण जे घराचं स्वप्न रंगवतो, जे पाहतो ते सत्यात उतरणार आहे याची खात्री आपल्याला त्या ठिकाणी असेल. आणि म्हणून ह्या रेरा अशा ज्या गोष्टी आहेत, ॲग्रीमेंट्स आहेत, लीगल टायटल आहे, हे बघणं गरजेचं आहे. आपल्या या शोमध्ये रेराचे सुद्धा काही एपिसोड्स आपण घेणार आहोत. मॅडम, मला एक प्रश्न असा पडतो की मला जर घर घ्यायचं असेल याचे ग्राहक म्हणून, आणि मी नोकरदार आहे किंवा मी व्यावसायिक आहे, तर मला किती कर्ज मिळेल याचा साधारणतः ढोबळ अंदाज मला येण्यासाठी काय एक थंब रूल्स किंवा गाईडलाईन्स बँकेच्या असतात अशा? प्रत्येक बँकेच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या वेगळ्या असतात. बँक टू बँक क्रायटेरिया डिफर असतात. साधारण आपण आपल्या बँकेमध्ये पगाराच्या साधारण 40 ते 50% ॲडव्हान्स आपण त्यांना देतो. बघताना कुठलंही कर्ज देताना बँक हे पगाराच्या 40 ते 50 पटीने म्हणजे समजा एक 50,000 रुपये पगार असेल तर 50 पट म्हणजे 25 लाख रुपये त्याला कर्ज मिळू शकतं. कसं असतं, पगार जेव्हा असतो त्यावेळेला तो सगळा पगार हा पूर्ण कर्जासाठी वापरला जात नाही. त्यातनं त्याचा घर खर्च महिन्याचा चालवला जातो. आज मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जेव्हा आपण राहतो तर मिनिमम आज कितीही म्हटलं तरी एक घर खर्च चालवायला 15,000 ते 20,000 हा मिनिमम खर्च जर दोघांचं तिघांचं कुटुंब असेल तर तो लागतो. तर तो वजा करून उरलेला जो अमाऊंट आहे तो आपण EMI साठी म्हणून कन्सिडर करतो. बरोबर बरोबर. म्हणजे हे म्हणजे मला सांगा की मी असं ऐकलं, चहाचे टपरीवाले, वडापावचे टपरीवाले, हातगाडीवाले, रिक्षा चालक आणि यांना जर घराचं कर्ज घ्यायचं असेल, घर घ्यायचं असेल, तर यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही योजना आहेत. काय योजना आहेत? छोट्या उद्योगांचं काय, कारण मोठ्या बँका किंवा मोठ्या आपण जर बघितलं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन तर छोट्या लोकांकडे लक्ष देत नाहीत. आमच्यासारख्या बँका आहेत त्या आपण बँकेचा आम्ही त्या छोट्या उद्योगाच्या जागेवर जातो. त्याचा उद्योग कशा प्रकारे चालला आहे, त्याच्या उद्योगाची कॅपॅसिटी किती आहे हे ओळखून त्याला मग त्याच्यातून त्याला आम्ही मार्गदर्शन करतो की तू अशा प्रकारे एवढं कर्ज घे आणि एवढ्या प्रकारे तू पेड करू शकतोस. यामध्ये वेगवेगळे स्टॅगर EMI प्रकार येतो, मॉर्गेज असतो, मॉरेटोरियम पिरियड असतो. म्हणजे हे त्या कस्टमरला माहीत नसतं. ते आम्ही त्याला त्याचा उद्योग बघून त्याला कशा प्रकारे ते फायदा होईल हे त्याला समजवतो आणि त्याप्रमाणे त्याला हे करून देतो. अशा प्रकारे आम्ही आमच्याकडे तुम्ही जसं उल्लेख केलात तसं आम्ही खरोखरच वडापाववाल्यांना कर्ज दिलेले आहेत, साडीच्या दुकानात काम करणाऱ्यांना कर्ज दिलेले आहेत, मच्छी विक्रेत्यांना कर्ज दिलेले आहेत आणि ते आज सुखी झालेले आहेत. त्यांचं स्वतःचं घर ठाण्यामध्ये होऊ शकलेलं आहे. वा वा. मित्र, आपण आता घेतोय एक छोटी विश्रांती. हावरे प्रॉपर्टीज प्रस्तुत सर्वांसाठी घरे सुरेश हावरे, पावर्ड बाय प्रायोजक पितांबरी इंद्रधनु विलेज, बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक, सहप्रायोजक पनवलकर ग्रुप, माध्यम प्रायोजक तरुण भारत. मित्र, स्वागत आहे आपल्या या शोमध्ये सर्वांसाठी घरे सुरेश हावरे. बघा मित्र, मी स्वतः एक प्रोजेक्ट केला ज्यांच्याकडे घर नाही अशा लोकांना घर देण्याचा. 200 घरांचा हा प्रोजेक्ट. चहाचे टपरीवाले, हातगाडीवाले, फ्रूट व्हेजिटेबल व्हेंडर, रिक्षा चालवणारे, म्हणजे यांचं पोट तळहातावर आहे अशा लोकांना घर द्यायचं. पण त्यावेळी मला आठवते, मला कुठल्याही बँकेने या लोकांसाठी घराची योजना दिली नाही, गृहकर्जाची योजना दिली नाही. यांना गृहकर्ज नाही मिळू शकलं तेव्हा माझ्या स्वतःच्या फायनान्स कंपनीतून मला त्यांना कर्ज द्यावं लागलं आणि मी ते दिलं. मला अनुभव झाला की यातल्या एकही हप्ता डुबवलेला नाही आहे. आपला काय अनुभव सर? मी तेच तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांना जेव्हा त्यांचं स्वतःचं घर झालं आणि ते बँकेमुळे झालं त्याची त्यांना एक जाणीव राहते, तो कधीही हप्ता बुडवत नाही आणि तो त्याचं घर व्यवस्थित पे करू शकतो.
मित्र, गरीब माणूस कोणाला फसवत नाही आणि फसवणाऱ्यांची जमात ही वेगळीच असते. याचा अनुभव अनेकांना येतो आणि ही परिस्थिती सत्य आहे. मॅडम, जेव्हा घर घ्यायचं असते एखाद्या माणसाला आणि घरासाठी त्याला कर्जाची व्यवस्था करायची असते, तर त्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायला पाहिजे? सगळ्यात पहिले म्हणजे त्याचं स्वतःचं तो KYC अवेलेबल हवं त्याच्याकडे. KYC मध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याचे फोटो येतात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बिल्डर रिलेटेड काही डॉक्युमेंट्स आहेत. बिल्डर रिलेटेड डॉक्युमेंट्समध्ये रेरा सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे. रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट असेल तो फसल्या जाण्याचे चान्सेस फार कमी असतात. लँड डेव्हलपरचं जे ॲग्रीमेंट असतं ते ॲग्रीमेंटची गरज आहे. CC प्लॅनिंग अथॉरिटी जी आहे त्यांची परमिशन असणं गरजेचं आहे. प्लस त्याच्याबरोबरीने त्याचे स्वतःचे इन्कम प्रूफ, इन्कम डॉक्युमेंट जर त्याचे तयार नसतील तर त्या बदल्यात तो इन्कम कशा पद्धतीने जनरेट करतो हे तरी त्याला सांगता आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याचं जागेचे टायटलचे डॉक्युमेंट्स त्याच्याकडे असले पाहिजेत आणि ज्या रीतसर परवानग्या घर बांधणीसाठी घेतलेल्या आहेत त्यासुद्धा त्याच्याकडे असल्या पाहिजेत. हेमंत सर, मला सांगा, त्याचे प्रॉपर्टी मॉडगेज करणे, म्हणजे जेव्हा घर घ्यायला कर्ज घ्यायला येतो त्याची प्रॉपर्टी मॉडगेज करणे किंवा प्रॉपर्टीचा इन्शुरन्स करणे किंवा त्याचा इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स करणे, ही म्हणजे काय पद्धती आहे? मॉर्गेज म्हटलं की माणसाला वाटतं मॉर्गेज म्हणजे काय, तर आपलं घर आपण ज्या बँकेकडून घेतलेलं आहे त्या बँकेकडे आपले पेपर तारण ठेवतो. आपण जे ओरिजिनल टायटल डिटेल असतो ते तारण ठेवतो आणि तिथं फक्त रजिस्टर ऑफिसला नोटीस ऑफ इंटिमेशन जातं. तेवढं आहे, इतकं सोपं आहे. आता हे जे सगळं आपण लोन वगैरे केलेलं आहे, आपण हप्ते भरत असतो, परंतु उद्या कदाचित त्या प्रॉपर्टीला जर समजा काही नैसर्गिकामुळे, भूकंप वगैरे अशा काही कारणामुळे धक्का लागला तर एवढं परत उभं करणं त्या एखाद्या व्यक्तीला शक्य नसतं. म्हणून आपण इन्शुरन्स घेतलेला असतो की जेणेकरून असा काही इन्सिडेंट झाले तर त्यावेळेला ते इन्शुरन्स कंपनी त्याचं भरपाई देते. इव्हन त्या व्यक्तीचा सुद्धा इन्शुरन्स असतो त्यामध्ये. आणि त्या व्यक्तीला जर म्हणजे कमवताच व्यक्ती गेला तर घरचे उरलेले लोक तर भरू शकत नाहीत हप्ता. त्यामुळे त्या व्यक्तीचा त्या पश्चात ते हप्ते भरावे लागत नाहीत. ते जो काही कर्ज असतो ते इन्शुरन्स कंपनी भरून क्लिअर करते. म्हणजे बघा मित्र, आपण गृहकर्ज घेताना गृहकर्ज फेडण्याची व्यवस्था तर आपल्या पगारातून EMI मधून करतो, पण दुर्दैवाने कधी जीवितहानी झाली करत्या धरत्या पुरुषाची तर मागे राहिलेली मंडळी जी आहेत त्यांना ते सावरता आलं पाहिजे, आवरता आलं पाहिजे, आवाक्यात त्यांच्या राहिलं पाहिजे, ते घरही त्यांना मिळालं पाहिजे. हे जर हवं असेल तर आपण इन्शुरन्स करून घेणंही गरजेचं आहे. तर याच्यामध्ये कर्ज घेताना आणखी एक फायदा सांगितला जातो तो इन्कम टॅक्सचा. तर किती असतो आणि काय असतो? म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने असं ठरवलं की प्रत्येकाचं स्वतःचं घर असावं. मग घर असेल तर त्याला परवडलं पाहिजे घ्यायला, कारण उत्पन्न कमवायचं आणि परत त्याच्यावर टॅक्स भरायचा आणि इथे घराचे हप्ते पण भरायचे किंवा घरासाठी पैसे काढायचे वेगळे. त्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी त्याला प्रोव्हिजन दिलेले आहेत. तुम्ही घराचं जे कर्ज घेता त्याच्यावरतील व्याज 2 लाखापर्यंत आपल्या सेक्शन 24च्या अंडर डिडक्शन मिळतं. म्हणजे तेवढी वजावट तुमच्या उत्पन्नातून होते. या व्यतिरिक्त सेक्शन 80Cच्या अंडर तुम्हाला 1.5 लाखापर्यंत क्लेम मिळतो. म्हणजे एकूण तुम्ही पाहायला गेलात तर 3.5 लाख रुपये तुम्ही घर कर्जात भरलेले असतात, ते तुम्हाला तुमच्या उत्पन्नातून वजा होतात आणि त्याच्यावर तुम्हाला टॅक्स कमी लागतो. मी तर बरेचदा असं कॅल्क्युलेशन केलं आहे हेमंत सर की आता ज्याच्याकडे घर नाही, भाड्याच्या घरात तो राहतो, तर त्याला घराचं भाडं द्यायला लागतं, त्या घराचं मेंटेनन्स द्यायला लागतं आणि इन्कम टॅक्स भरावाच लागतो. पण त्याने जर गृहकर्ज घेतलं आणि घर घेतलं तर त्याचा जो EMI आहे दॅट मेनी ऑफ द टाइम्स बिकम इक्वल टू घर भाडे प्लस इन्कम टॅक्समध्ये झालेली बचत आणि त्याच्यात त्याची स्वतःची प्रॉपर्टी होऊन जाते, सुद्धा तयार होते. म्हणजे घर घेणं हे किती फायद्याचं आहे हे आपल्या लक्षात येईल. आपण आयुष्यभर भाड्याच्या घरात राहण्याची आवश्यकता नाही. ते घर भाडं सुद्धा वाढत जातं दर वर्षाला आणि EMI तेवढाच राहतो. आपला पगार मात्र वाढत जातो. म्हणजे आपल्या हाती येणारा पैसा जो आहे तो वाढत जातो आणि म्हणून घर घेण्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
दोन पद्धती मी ऐकलेल्या आहेत हे रेट ऑफ इंटरेस्टबद्दल, एक फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट आणि एक फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट. तर हा फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट आणि त्याच्यात काय फायदा आहे, काय सिलेक्ट केला पाहिजे, चॉईस आहे ग्राहकाला का नाही आहे अशी, हेमंत सर? चॉईस तर ग्राहकाला कधी असतं, कारण मार्केटच असतं की ग्राहकाला चॉईस असतं. परंतु फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, तर जसा बाहेरचा RBIचा रेपो रेट बदलेल तसं, किंवा त्यांनी एक्सटर्नल बेंचमार्क काही प्रत्येक बँकेने वेगवेगळा ठेवलेला असेल त्या बँकेने, त्याप्रमाणे रेट ऑफ इंटरेस्ट तुमच्या गृहकर्जावरचे बदलणार. जर ते वाढले तर तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढणार, ते कमी झाले तर तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी होणार. बरोबर. फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे एकदाच तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट दिला जातो, तो कायमस्वरूपी तुमचा टेन्युअर जेवढा असेल 15 वर्ष 20 वर्ष तो फिक्स राहणार आहे. बरोबर. त्याचा बेनिफिटही आहे आणि वाढल्या तर त्याचं नुकसानही आहे. नुकसानही दोन्ही आहे. एक गोष्टी पण आहे. आता या दोघांमध्ये चॉईस आहे कस्टमरला? कस्टमरला चॉईस असतोच. ओके ओके ओके. फक्त असं असतं की फ्लोटिंग रेटला रेट थोडा कमी असतो आणि फिक्स रेटला थोडासा जास्त असतो, कारण मार्केट फ्लक्च्युएट आहे. उद्या वाढले तर मग तो फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट वाढवता येत नाही. म्हणून आता कर्ज घेताना जेव्हा ग्राहक बँकेत येतो तेव्हा त्याला प्रोसेसिंग फी भरावी लागते. ती साधारण किती असते, आणि प्रोसेसिंग फी सोबतच लोनला काही लिमिट असते का, म्हणजे तुमच्या बँकेला किंवा इतर बँकांना असं काही लिमिट असतं का की याच्यापेक्षा जास्ती नाही देता येत, आणि प्रोसेसिंग फी किती असते? प्रोसेसिंग फी हा पार्ट प्रत्येक बँकेने स्वतःचा एक ठरवलेला असतो. कोणी 0.5%, कोणी 1% घेईल, कोणी 2% घेईल. त्यामुळे तो त्या बँकेचा निर्णय असतो चार्जेस. पण हा पोर्शन बघितला प्रोसेसिंग फी का आपला 20 वर्षाचा कर्ज आहे, त्याच्यासमोर ही प्रोसेसिंग फार फार नगण्य असते. आणि लोन अमाऊंट आहे ती साधारण आमच्यासारख्या ज्या शेड्यूल बँका आहेत त्यांना 70 लाखापर्यंतच बँक मॅक्झिमम फायनान्स करू शकते. ओके. ही तुमच्या शेड्यूल बँकेची लिमिट झाली. पण ज्या हाऊसिंग फायनान्स कंपन्या आहेत त्यांना काही लिमिट नाही आहे की त्यांनाही लिमिट्स आहेत? नाही, त्यांना त्यांच्या कॅपिटल, त्यांनी किती त्यांचं कॅपिटल आहे बरोबर बरोबर हे केलेलं त्याच्यानुसार, तुमची पोझिशन काय आहे त्याच्या पर्सेंटेज त्याला ठरवलेला असतो. इतक्या पर्सेंटेज पर्यंत तुम्ही लोन देऊ शकता. हेमंत सर, एक हाऊसिंग फायनान्स मधली काही स्पेशल स्कीम? ह्याच्यामध्ये अजून एक असं आहे की प्रधानमंत्री आवास योजना ही एक चांगली योजना आहे. याच्यातून गरीब जे लोअर इन्कम मिडल इन्कम ग्रुप यासाठी सरकारने चांगली स्कीम काढली. याला आपली बँक रजिस्टर्ड आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी ज्यांनी आमच्याकडून कर्ज घेतलेले आहेत त्या लोकांना त्याचा प्रधानमंत्री आवास योजनेचे फायदे झालेले आहेत. आणि त्याचे पैसे त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट जमा होतात. PMAY योजनेचा फायदा मित्र हेमंतजीने आपल्याला सांगितलं की 2,67,000 रुपयाचा जो अमाऊंट आहे तो डायरेक्ट गृहकर्ज घेणाऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होतो आणि लोनमधूनच ते पैसे कमी होतात. एवढी आपली जबाबदारी शासनाने, केंद्र सरकारने, मोदी साहेबांच्या योजनेने आपल्याला दिलेली आहे. आपल्याकडे सर्वात चांगली गोष्ट आहे म्हणजे डॉक्युमेंटेशन प्रोसेस आहे फार इझी केली. म्हणजे तुम्ही सर्व डॉक्युमेंट जर एकदम दिलात, आपली लिस्ट आधी तो कस्टमरला देतो. ही लिस्ट घेऊन कस्टमर आला आणि डॉक्युमेंट सगळे कंप्लीट असतील तर आपण 4थ्या ते 5व्या दिवशी ते डिस्बर्समेंट करतो. बरोबर. म्हणजे जे लोकांना असं बाबा कधी डिस्बर्स होईल. बरं, काही लोकांना असंही कल्पना मला लोन होईल का नाही, मी सगळे डॉक्युमेंट करीन मग करतील की नाही मला लोन. त्याच्यासाठी आपल्याकडे पर्याय आहे. यासाठी आपण इन प्रिन्सिपल सँक्शन देतो. तुम्ही तुमचे इन्कमचे पेपर घेऊन या, तुमचं किती लोन बसते हे तर तुम्हाला आम्ही आधी लोन हे देतो, एवढं लोन तुम्हाला आम्ही देऊ शकतो, आणि नंतर तुम्ही वाटल्यास डॉक्युमेंटेशन द्या. मित्र, आज आपण माहिती जाणून घेतलेली आहे. जाता जाता माझ्याकडे आपल्यासाठी एक थॉट आहे. गेल्या कोविड-19च्या पिरियडमध्ये, पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये आपण सगळेजण एक गोष्ट शिकलो असेल कोणती, तर ती काय आहे की आपण सगळ्यात जास्त सुरक्षित कुठे आहे तर आपल्या घरात आहे. आणि घरा एवढी सुरक्षा दुसरी कुठली नाही. त्याच्यासोबतच एक जीवनाला स्टॅबिलिटी जी येते ती माझं स्वतःचं घर याने ती स्टॅबिलिटी येते. म्हणजे ह्या घराच्या भिंती, माझं जर घर असेल तर त्या घराच्या भिंतीसुद्धा माझ्याशी बोलतात, कारण त्या माझ्या असतात. छप्परसुद्धा बोलतं, एक एक रूम माझ्याशी बोलते. आणि असं हे बोलकं घर आपलं असेल तर ते एक जीवनाला वेगळा आनंद देऊन जातो. तर या ठिकाणी मित्र आपण आज थांबतो आहे. पंख फुटून या मनोरथाला स्वप्न